नात्यात संवाद का आवश्यक आहे हे समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. बोलणं म्हणजे नात्याचा श्वास असतो. एखादी गोष्ट आपण आपल्या नात्यामध्ये व्यक्त करतो, आपल्या भावना व्यक्त करतो, त्यावेळेला आपण संवाद साधल्यामुळे ते नातं अधिकाधिक घट्ट होतं. त्यामुळे आपल्या फिलिंग्स शेअर करण्यासाठी किंवा आपलं मन मोकळं करण्यासाठी नात्यात संवाद असणं खूप गरजेचं आहे. संवादाशिवाय कोणतंच नातं टिकत नाही. म्हणूनच आजच्या या छोट्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की नात्यात संवाद का गरजेचा आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे गैरसमज टाळण्यासाठी. आपल्या आयुष्यातील कोणतंही नातं असो, त्यामधला जर संवाद कमी झाला तर गैरसमज वाढतात, मनात शंका येते व आपलं नातं आपल्यापासून दूर जातं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संवाद हे गैरसमज दूर करण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. कोणत्याही नात्यामध्ये प्रेम, आपुलकी या सर्व गोष्टी जर तुम्हाला जपायच्या असतील तर त्या नात्यामध्ये संवाद असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्यामध्ये संवादच नसेल तर ते नातं हळूहळू निसटून जातं, ते आपल्यापासून दूर निघून जातं. त्यामुळे आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असं होतं की आपल्या जवळच्या नात्यांमध्ये किंवा आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींमध्ये आपलं झालेले वाद आणि त्यानंतर घेतलेला अबोला यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये संवाद नसल्यामुळे खूप गैरसमज होतात. त्यामुळे नात्यांमध्ये संवाद खूप गरजेचा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास वाढवण्यासाठी. ज्या नात्यांमध्ये संवाद असतो त्या नात्यांमध्ये विश्वास आपोआप बळकट होत जातो. म्हणून नात्यांमध्ये संवाद असणं खूप गरजेचं आहे. विश्वास वाढतो, त्याचबरोबर आपल्याला एक खात्री पडते की हा व्यक्ती आपलं नक्कीच ऐकेल आणि हाच विश्वास आपलं नातं बळकट करतो. म्हणून विश्वास वाढवण्यासाठी तरी नात्यामध्ये आवश्यक तो संवाद खूप महत्वाचा आहे. कोणत्याही नात्यातील मतभेद, शंका, गैरसमज या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला संवाद खूप महत्वाचा असतो. बोलणं, प्रत्येकाशी मनमोकळेपणाने बोलणं हे जास्त गरजेचं आहे. मग आपलं नातं खूप मजबूत होऊन जातं आणि म्हणूनच आपल्याला संवाद करणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा आपण काही वादांमुळे आपल्या जवळच्या माणसांशी संवाद टाळतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण होतात. तेच प्रश्न सोडवण्यासाठी संवाद खूप गरजेचा असतो. तिसरं म्हणजे नातं जिवंत ठेवण्यासाठी. संवादामुळे केवळ समस्या सुटत नाहीत तर जवळीकता आणि आपुलकी देखील वाढते. छोट्या छोट्या गोष्टींवर कौतुक करणं, छोट्या छोट्या गोष्टींवरती संवाद साधणं या सर्व गोष्टी आपल्या नात्याला मजबूत करतात व आपल्याला जीवनाला जगायला आधार देतात. संवादाशिवाय नातं हळूहळू तुटतं, पण संवाद असेल तर कोणतीही अडचण पार करू शकतं. म्हणून नातं जिवंत ठेवण्यासाठी संवाद खूप आवश्यक आहे. आजच तुमच्या कोणत्याही व्यक्तीबरोबर जर तुमचा वाद झाला असेल तर त्यांच्याशी संवाद करण्याचा नक्की प्रयत्न करा. पाचवी गोष्ट म्हणजे जवळीक वाढवण्यासाठी. आपल्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणं, आपले विचार व्यक्त करणं, समोरच्याला आपल्या भावना सांगणं यामुळे नात्यांमध्ये जवळीकता वाढते व आपल्या जगण्याला एक नवीन उमेद मिळते. कोणत्याही नात्यात शांतता जास्त दिवस टिकली तर नातं हळूहळू तुटतं, पण संवाद असल्यावर नातं आणखीन जवळ येतं. म्हणूनच आत्ताच कोणत्याही नात्यांमध्ये तुमच्या जवळच्या असो, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये असो, जर तुमच्या नात्यांमध्ये संवाद नसेल, जर ती नाती दुरावली गेली असतील, तुटली असतील तर त्यांना अवश्य तुम्ही जवळ आणण्यासाठी संवाद साधा. आयुष्य खूप थोडं आहे, त्याला पुरेपूर जगण्याचा प्रयत्न करा. कोणताच द्वेष मनात न ठेवता नातं जवळ करण्यासाठी संवाद आवश्यक असतो हे नेहमी लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर